कांदे लावले, नवीन गार्डन आहे. आणि हे बघ हे वेल लावलेला आहे. आणि परत गार्डनमध्ये दुसरे झाडं लावायचे. आणि ऊस पण लावला, त्याच्यामध्ये खारीकचं झाड लावलं आणि आंबे लावले. नवीन नवीन गार्डन सुरू केलं मी. आणि हे बघ घाटे पण आले, त्याला खूप खाल्ले मुलांनी तोडून, त्याचे मुलांना आवडले. आंब्याचे झाडं लावले, हे चिकूचं झाड लावलं. इथे पण लावलं खारीकचं झाड आणि फुलांचे झाडं लावली. आणि इथे हळद लावली होती, हे चाफ्याचं झाड लावलं. आणि इथे हळद लावली आणि कढीपत्ता आहे. गुलाबाचे झाडं लावले, नवीन नवीन आहेत, अजून त्याला फुलं नाही आली. तुळशीचे आहे. इथे पण पुदिना लावलेला आहे. एवढा पुदिना आला, थोडाच लावला होता तर एवढा पसरला पुदिना. हे खूप. इथे आंब्याचं झाड लावले, या कुंडीमध्ये पण पुदिना आहे. आणि हे तर गुलाबाचं झाड आहे ना, त्याला एवढ्या कळ्या येतात, सारखं याला फुलं येतच राहतात. हे टणटणीचा पाला ठेवला बरं, हे खूप आयुर्वेदिक छान असतंय म्हणून आम्ही हे कुंडीमध्ये ठेवला. आणि हे कोरपडीचं आहे. कोरपड पण आम्हाला जमिनीमध्ये लावायचे आहे बाहेर. आणि हे मनी प्लांट लावलेला आहे कुंडीमध्ये. आता जमिनीमध्ये लावायचं. हे जमिनीमध्ये आलंय आता. फुटीचं, जांभळाचं आणि हे फुलांचे शोचे झाड आहेत. शोचे झाड आहेत. तिळाचं झाड आलेलं आहे बरं. हे तिळाचं झाड आहे. याच्या जवळच दुसरं चाफ्याचं झाड आहे, ते नवीन लावलेलं आहे तर ते येत आहे. आणि हे आम्ही हरभरा लावलेला आहे. आणि इथे नवीन नवीन आंब्याचे रोप लावलेले आहे. आणि हे बघा, हे रताळे आहेत. रताळेचा वेल आहे.